राजकारणामध्ये संयम किती महत्त्वाचा असतो हे कोणाकडनं शिकायचं, तर त्यासाठीचं उत्तम नाव मी तुम्हाला सुचवतो आणि ते नाव आहे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे. विनोद तावडे 2019 मध्ये इतक्या डाऊनफॉलला होते की पक्षानं त्यांना विधानसभेची देखील उमेदवारी नाकारलेली होती. ज्या संपूर्ण शिक्षण खात्याचा कारभार तावडे पाहत होते 2014 पासून, नंतर त्यांचं खात्याचा कार्यभार त्यांच्याकडनं हळूहळू काढून घेण्यात आलेला होता. त्यांचं पंख छाटण्याचं काम सुरू झालेलं होतं आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांना तिकीट देखील नाकारण्यात आलं. आता बिहार विधानसभेमधल्या निवडणूक निकालानंतर तावडे यांची राजकीय उंची पुन्हा वाढलेली आहे. बिहारमध्ये तावडे यांनी नक्की अशा कोणत्या खेळ्या केल्या की त्याचा फायदा भाजपला झाला? नमस्ते, मी योगेश कुटे, तुम्ही पाहतात लेट्सअप मराठी. विनोद तावडे यांचं नाव महाराष्ट्रात भाजपमध्ये पहिल्या 5 नेत्यांमध्ये घेतलं जात होतं, पण 2019 मध्ये त्यांच्यावर अशी वेळ आली की त्यांना साधं आमदार होणं देखील अशक्य झालं. पण याच तावडे यांचा नंतर उत्कर्ष सुरू झाला. तो उत्कर्ष सुरू झाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यामुळे. जे.पी. नड्डा आणि विनोद तावडे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये एकत्र काम केलेलं होतं. अध्यक्ष झाल्यानंतर जे.पी. नड्डा हे आपल्या जुन्या मित्राला विसरले नाहीत आणि त्यांना दिल्लीमध्ये घेऊन आले. आधी सुरुवातीला चिटणीस पदाची जबाबदारी दिली आणि नंतर ते 2022 मध्ये राष्ट्रीय सरचिटणीस झाले. भाजपच्या पक्ष संघटनेमध्ये सरचिटणीस पद हे मोठंच असतं, त्यामुळं या पदाला एक महत्त्व आहे. त्या पदावर अनेक जबाबदाऱ्या असतात, अनेक राज्यांचा कारभार ते हाकत असतात. राज्यांच्या त्या कारभारामध्ये सरचिटणीसांचा हा शब्द अंतिम मानला जातो. त्यामुळं 2022 मध्ये तावडे यांना बिहारसारखं राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या या राज्याची जबाबदारी मिळाली. त्याआधी त्यांनी चंदीगड सारख्या केंद्रशासित प्रदेशामध्ये देखील आपला जलवा निगेटिव्ह अर्थानं दाखवलेला होता. तुम्हाला माहिती आहे की चंदीगडच्या महापौर पदाची निवडणूक भलतीच गाजलेली होती. आपचे काही नगरसेवक पडून भाजपचा महापौर बनवण्यासाठी अनेक खेळ्या त्यांनी केलेल्या होत्या. नंतर हे सारं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं आणि तिथला जो निवडणूक अधिकारी आहे त्याने कशा पद्धतीनं ही सगळी बोगसगिरी केलेली होती हे देखील तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आल्यानंतर ती निवडणूक रद्द झालेली होती. पण निवडणूक एक तंत्र असतं आणि त्या निवडणूक तंत्रामध्ये तावडे हे माहीर आहेत हे महाराष्ट्रात देखील माहिती होतंच. कारण 2014च्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी ती महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. जेव्हा अचानकपणे भाजप आणि शिवसेनेची युती तुटली तेव्हा पुण्यासारख्या शहरात देखील अनेक उमेदवार त्यांनी स्वतःहून निवडलेले होते. तर अशा या तावडेंनी बिहारमध्ये काय काय केलं, तर सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट होती, NDA राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही भक्कम राहील. जे घटक पक्ष आहेत जे 2020 मध्ये विरोधामध्ये लढलेले होते, ज्यांच्यामुळे NDAचा परफॉर्मन्स हा खाली झालेला होता, या सर्वांना एकत्र ठेवण्याची भूमिका तावडे यांनी बजावली. याच्यामध्ये जितनराम मांझी असतील, उपेंद्र कुशवाहा असतील आणि लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान असतील. चिराग पासवान यांनी तर गेल्या निवडणुकीमध्ये JDUच्या जागा कशा पडतील याची खबरदारी घेतलेली होती. त्यामुळं या सर्वांची एकत्रित मोड बांधण्यामध्ये सरचिटणीस म्हणून तावडे यांची भूमिका नक्कीच महत्त्वाची ठरली. एवढंच नाही तर जागा वाटप देखील व्यवस्थितरित्या झालं. म्हणजे भाजपनं गेल्या वेळेस जेवढ्या जागा 126च्या आसपास जागा लढवलेल्या होत्या त्या जागा 26 न कमी केल्या. भाजप आणि JDU दोघेही समसमान म्हणजे 100 जागांवरती लढले. एवढंच नाही तर पासवान यांना देखील चांगल्या जागा संख्येनं देण्यात आल्या. उपेंद्र कुशवाहा आणि जितनराम मांझी यांना देखील मान राखत सन्मान देत त्यांना जागांचं योग्य प्रमाण राहील याची दक्षता घेतली. जितनराम मांझी यांनी तर रेकॉर्डच केलेला आहे. त्यांना 6 जागा देण्यात आलेल्या होत्या आणि 6 पैकी 6 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे हे जागा वाटप किती क्रुशियल होतं, कसं कळीचं होतं हे या उदाहरणावरून दिसेल. त्यामुळेच विनोद तावडे यांची भूमिका याच्यामध्ये आपल्याला प्रकर्षाने दिसून येते. दुसरी महत्त्वाची बाब, प्रशांत किशोर यांचं करायचं काय? निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये गेली 3-3.5 वर्ष आपला जलवा किंवा आपलं स्थान कसं वाढेल याची दक्षता घेतलेली होती. प्रशांत किशोर हे सोशल मीडियामध्ये किंवा मुख्य प्रवाह मीडियाच्या मुख्य प्रवाहामध्ये देखील
अतिशय वाकबगार वक्ते, मुलाखतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळं त्यांच्या मुलाखतींना, त्यांच्या बोलण्याला एक ट्रेंडिंग नेहमी सोशल मीडियामध्ये मिळतं. याच्यामुळे झालं काय की प्रशांत किशोर हे कोणीतरी बिहारमध्ये आता खरोखरी चमत्कार घडवू इच्छित आहेत. त्यांनी अनेक नवीन मुद्दे मांडलेले होते. त्यामुळं प्रशांत किशोर हे एनडीएचे म्हणजे त्यातही भाजपची मते खातील असा धोका दिसत होता. एकतर प्रशांत किशोर हे स्वतः उच्चवर्णीय आहेत आणि ते जे मुद्दे मांडत होते ते कोणत्याही सुशिक्षित माणसाला, सजग माणसाला आकर्षित करणारे होते. आणि ही जी सगळी वोट बँक होती, ही वोट बँक प्रामुख्यानं भाजपची आहे. कायस्थ म्हणा, ठाकूर म्हणा, हे ज्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे अशांना आकर्षित करणारे मुद्दे प्रशांत किशोर मांडत होते. त्यामुळे असं वाटत होतं की प्रशांत किशोर हे भाजपचीच वोट बँक खातील आणि त्याचा फटका हा भाजपला बसू शकेल. दुसरी पण अशी महत्वाची गोष्ट होती की प्रशांत किशोर हे नक्की कोणाची बी टीम आहेत हे याचा काही उलगडा होत नव्हता. पण भाजपनं असं ठरवलं की प्रशांत किशोर यांची अजिबात दखल घ्यायची नाही. एनडीएच्या पक्षांना देखील, घटक पक्षांना देखील हेच सांगण्यात आलं. त्यामुळं जेव्हा जेव्हा प्रशांत किशोरबद्दल भाजपच्या किंवा एनडीएच्या नेत्यांना प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी अनुल्लेखानं प्रशांत किशोर यांचा उल्लेख केला. एकदम महत्वच द्यायचं नाही. त्यामुळं प्रशांत किशोर यांचा जो सोशल मीडियामधला ट्रेंड होता तो प्रत्यक्षामध्ये जमिनीवर नाही याची खात्री भाजपला होती. त्यामुळेच मग त्यांना महत्व कशाला द्यायचं अशी रणनीती ठरल्याचं खुद्द तावडे यांनी सांगितलं होतं आणि ही रणनीती नक्कीच उपयोगी ठरली. आता एवढ्यावर ते थांबले का? तर अजिबात नाही. तर प्रशांत किशोर यांच्या जनस्वराज्य पक्षानं जे 243 उमेदवार उभे केलेले होते त्यातल्या 3 उमेदवारांना भाजपनं माघार घ्यावी लागली आणि या 3 उमेदवारांचा पाठिंबा हा भाजपच्या उमेदवारांना द्यायला लावला. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नंतर निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, ते देखील केंद्रीय मंत्री आहेत, हे स्वतः त्या उमेदवारांकडे गेले आणि त्यांचे उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावले. आता हे माघारी अर्ज घेण्यासाठी त्यांनी काय क्लुप्ती वापरली? दहशत केली का? पैशाचं प्रलोभन दाखवलं का? त्यांच्या जीवाला काही धोका निर्माण झाला का? असे अनेक प्रश्न प्रशांत किशोर यांनी उपस्थित केले. पण निवडणुकीत हा मुद्दा होऊ शकले नाहीत. पण याचा फायदा नक्कीच हा भाजपला झाला. त्यामुळं प्रशांत किशोर यांचं जे आव्हान भाजपसमोर उभं राहणार होतं ते आव्हान अतिशय तोडकं निघालं हे नंतर आपल्याला निकालामध्ये दिसून आलं. नंतर महत्वाची जी गोष्ट आहे, भाजपमध्ये बूथ मॅनेजमेंट किंवा इलेक्शनचं मायक्रो मॅनेजमेंट याला देखील फारसं महत्व असतं आणि अगदी पन्ना प्रमुख वगैरे अशा त्या यंत्रणा असतच त्यांचा आढावा देखील वारंवार घेतला जातो. पण सभांचं नियोजन हे देखील तितक्याच उत्तम पद्धतीनं करावं लागतं. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कुठे घ्यायची, अमित शहा यांच्या सभा कुठे घ्यायच्या, कोणत्या राज्यातल्या नेत्यांनी बोलवायचं. तर यातला जर काही उल्लेख जर केला तर ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार नाही पण फक्त इंडियाचे उमेदवार आहेत अशा जिल्ह्यांमध्ये अमित शहा हे प्रचाराला आलेले होते. म्हणजे भाजपचा जरी उमेदवार नसेल तरी एनडीएच्या घटक पक्षांसाठी भाजपचे वरिष्ठ नेते हे प्रचाराला येऊ शकतात अशा प्रकारचं नियोजन केलेलं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांना चांगली मागणी होती आणि मग ती मागणी कुठे पुरवायची, कुठे सभा घ्यायच्या हे देखील नियोजन करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या सभांसाठी पाचारण करण्यात आलेलं होतं. अर्थात हे मोठे नेते झाले पण अनेक चिटणीस, अनेक मंत्री, खासदार, आमदार यांना देखील मतदारसंघनिहाय जबाबदारी भाजप नेहमीच वाटून देते. त्यामुळं या नेत्यांनी घरोघरी जावं, इतर राज्यातील नेत्यांनी घरोघरी जावं, पक्षाची भूमिका मांडावी, प्रचारपत्रके वाटावी, इतकं सूक्ष्म नियोजन हे भाजप करत असतं आणि त्याच्यामध्ये साहजिकच तावडे यांची भूमिका महत्वाची दिसून आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची एकच सभा बिहारच्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये झाली. ती कुठे झाली? तर ज्या ठिकाणी राजपूत मतदार जास्त आहेत, ठाकूर मतदार जास्त आहेत अशा ठिकाणी राजनाथ सिंह यांना बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार हा जिंकून आला. म्हणजे एक मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून या नेत्यांच्या सभांचं नियोजन झालं. त्याच्यामध्ये तावडे यांचा नक्कीच वाटा होता हे आपल्याला वेगळं सांगायला नको. त्यामुळं तावडे यांनी आपली जी जबाबदारी दिलेली होती ती जबाबदारी अतिशय योग्यरित्या पार पाडलेली. एवढं याच्या आधी देखील खरं जेव्हा उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेश सारख्या राज्यात भाजपचा धुव्वा उडत होता लोकसभा निवडणुकीमध्ये तेव्हा देखील बिहारमध्ये एनडीएची आणि भाजपची कामगिरी चांगली राहिलेली होती. तेव्हा देखील विनोद तावडे हेच भाजपचे तेव्हा 2024च्या
लोकसभा निवडणुकीत देखील विनोद तावडे हेच त्या ठिकाणी भाजपचे प्रभारी म्हणून होते. महाराष्ट्राच्या राजकारणात अडगळीत पडलेल्या तावडे यांना या बिहारच्या निकालानं नक्कीच राजकीय संजीवनी दिलेली आहे. त्यामुळं विनोद तावडे यांचं जे पुढचं राजकीय भवितव्य आहे ते कोणत्या दिशेला वळण घेईल हे आपल्याला पाहावं लागेल. ते पुन्हा महाराष्ट्रात येणार का, की दिल्लीमध्ये त्यांना काही वरिष्ठ आणखी जबाबदारी मिळेल, हे पुढच्या काही काळामध्ये दिसून येईल. बिहारमध्ये ज्या शिवदीप लांडे यांच्यासारख्या मराठी अधिकाऱ्याचा दारुण पराभव झाला, त्याचवेळी भाजपचे नेते असलेल्या विनोद तावडे यांच्यासारख्या मराठी नेत्यानं आपला प्रभाव दाखवला, ही देखील तितकीच लक्षवेधक गोष्ट आहे. त्यामुळं तावडे यांना आधी म्हटलं त्या पद्धतीनं संयमाचं फळ मिळालेलं आहे आणि ते फळ पुढच्या राजकीय वाटचालीला कसं बळ देईल हे पुढच्याच काळात कळू शकेल. तोपर्यंत पाहत राहा लेट्स मराठी.